गणाधीश जोईश सर्वा गुणांचा, गणाधीश जोईश सर्वा गुणांचा, मुळारंभ आरंभ कोणी गुणाचा। नमो शारदा मूळ चत्वारवाचा, नमो शारदा मूळ चत्वारवाचा, गमू पंथ अनंत या सगुण निर्गुण रूपाने देवा तू सर्वत्र आहे, सगुण निर्गुण रूपाने देवा तू सर्वत्र आहे। फुलात पानात पाषाणात निर्गुण त्या पाषाणात तू आहे। शेतात मळ्यात संतांच्या अभंगात तू आहे, शेतात मळ्यात संतांच्या अभंगात तू आहे। आणि गुण तुझे गाताना देवा नित्य माझ्या ओठात आहे। प्रार्थनेला सुरुवात करतो आहे। लक्ष असू द्या, आज आमची कलगीची बाजू म्हणजे शक्तीची आदिमायेची बाजू मी श्रेष्ठ करणार आहे आणि नितीन बुवांनी शिवाची म्हणजे शंकराची बाजू पुरुषाची बाजू श्रेष्ठ करायची आहे। म्हणून मला काय म्हणायचं आहे, लक्ष असू द्या। धरी छाया धरी छाया आदिमाया कृपा करी, धरी छाया आदिमाया कृपा करी, कृपा करी आई धरी छाया आदिमाया कृपा करी, धरी छाया आदिमाया कृपा करी। क्या बात है।
आदि माया कृपा करी माया बापांची ताप मिळावी पाठीवरी धरी छाया आदि माया कृपा करी छत्रपती शिवाजी नागेश्वर गणपती बाप्पा क्या बात है क्या बात
ओढ लागली आहे. कारण आपल्या प्रत्येकाच्या घरोघरी आपला लाडका बाप्पा गणराया येणार आहे आणि त्याची सर्वांना ओढ लागली आहे. म्हणून त्या गणरायाचा मी गण गातो आहे. काय म्हणायचं आहे लक्ष असू द्या. गणांचा गणपती देवांचा देव आहे. गणांचा गणपती देवांचा देव आहे. शुभ कार्याचा मालक तो एकमेव आहे. 64 कलेची त्या देवाकडे ठेव आहे. 64 कलेची त्या देवाकडे ठेव आहे. भक्ती आणि मुक्तीची त्याच्या हाती देव ठेव आहे. बेशक तुम मेरी मोहब्बत हो. बेशक तुम मेरी मोहब्बत हो. म्हणून काय म्हणायचं आहे लक्षात घ्या. वंदन हे गौरीच्या श्री गणा. वंदन हे गौरीच्या श्री गणा. तुकार देशी आकार माझ्या या जीवना. गौरीच्या श्रीगणा. हा देह त्याचा आहे, हे बोल त्याचे आहे, हा जीव त्याचा आहे. म्हणून मला काय म्हणायचं आहे आणि त्यांनीच या जीवनाला आकार दिलेला आहे आणि उकार सुद्धा दिलेला आहे. म्हणून काय म्हणायचं आहे लक्ष असू द्या. वंदन हे
मजाच मजा. आता मी काय म्हणतोय, स्तवन झालेला आहे, गण झालेला आहे, आता गवळण. भरपूर तुरेवाल्यांचा गैरसमज आहे की शक्तीवाले प्रेमाच्या गवळणी गातात आणि पळ काढून टाकतात. पण बुवा एक लक्षात ठेवा, आता जी मी काय तुम्हाला गवळण देतोय ती कशी आहे ती बघा, आणि तिचं उत्तर नाही प्रेमाचे आहे नाही टोणप्याचे आहे, एकदम आध्यात्मिक गवळण आहे बुवा. आणि तिचं उत्तर आम्हाला तुमच्या पहिल्या बारीत हवंय, आणि नाही दिलं तर असा काय ठोका टाकीन, असा काय ठोका टाकीन, मुक्काम पोस्ट डायरेक्ट दापोली. म्हणून काय म्हणायचं आहे लक्ष असू द्या. गोकुळची मी गवळण राधा. गोकुळची गवळण राधा उभी आहे, लक्षात ठेवा काय म्हणते. गोकुळची मी गवळण राधा, लाडाची मी लाडली. मी लाडकी आहे, हा चोरटा आहे, कारण हा दही दूध चोरत खायची याला लय सवय आहे. म्हणून मी गवळण आहे ती एकदम लाडकी आहे. म्हणून बुवा तुम्हाला काय म्हणायचं आहे लक्ष द्या. माझ्या गवळणीचा नीट अभ्यास करूनच उत्तर घेऊन यायचं आहे बुवा. फातूर मातूर टिवल्या बावल्यासारखं उत्तर दिलं तर मुक्काम पोस्ट दापोली डायरेक्ट. म्हणून काय म्हणायचं आहे, गोकुळची मी गवळण राधा, लाडाची मी लाडली. हे माझ्यामुळे हे कृष्ण कन्हैया, कीर्ती तुझी रे वाढली. बुवा लक्ष असू द्या, माझ्यामुळे तुमची कीर्ती वाढलेली आहे. त्या प्रश्नाचं उत्तर आहे, उत्तर तुम्हाला द्यायचं आहे, लक्षात असू द्या. हा नाहीतर असा ठोका देईन, असा ठोका देईन, माहितीच आहे. हा म्हणून काय म्हणायचं आहे, गोकुळची मी गवळण राधा, लाडाची मी लाडली. माझ्यामुळे कृष्ण कन्हैया, कीर्ती तुझी रे वाढली. माझ्यामुळे हे कृष्ण कन्हैया, कीर्ती तुझी रे वाढली.
कृष्णा तुझा उद्धार करण्यासाठी तुला मी गोकुळात घातलेले आहे, एवढं विसरू नकोस. म्हणून काय म्हणायचं आहे, उद्धार करण्यात उधार काना, उद्धार करण्यात उधार काना, गोकुळात या झाडली. माझ्यामुळे हे कृष्ण कन्हैया कीर्ती तुझी रे वाढली. 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 देह गोकुळ पवित्र स्थान, मिळविला मी मान. म्हणून झाली युगायुगात नवरत्नांची ठाण. होतच निर्गुण गेली सगुण, होतच निर्गुण गेली सगुण. द्वैताचुराला गाडली. हे माझ्यामुळे हे कृष्ण कन्हैया कीर्ती तुझी रे वाढली. 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 नका विसरू या राधेला, मनी ठेव दरदान. गर्जन माझे सार्थक होते, नका करू अपमान. नका करू अपमान, नका करू अपमान. वा लक्ष असू द्या. या देह गोकुळात माझा प्रश्न तुम्हाला गवळणीचा असा आहे आता, या देह गोकुळात राधा आणि कृष्णाची भेट केव्हा होते? काय म्हणायचं आहे, या देह गोकुळात राधा आणि कृष्णाची भेट कधी होते हे तुम्हाला तुमच्या पहिल्या वारीत येऊन सांगायचं आहे. म्हणून काय म्हणायचं आहे, नका विसरू या राधेला, मनी ठेव दरदान. गर्जन माझे सार्थक होईल, नका करू अपमान. नका करू अपमान, नका करू अपमान. गिरीशात या गवळणी दया, गिरीशात या गवळणी दया, भल्या भल्या नाडली. हे माझ्यामुळे हे कृष्ण कन्हैया कीर्ती तुझी रे वाढली. 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 वा तुम्हाला प्रश्नपद दिलेलेच आहे, परंतु रसिकांच्या माहितीसाठी म्हणून मी प्रश्न सांगत आहे, नीट लक्ष असू द्या. धर्मबिंदूंची धाटणी, प्रश्न आजचा माझ्या वारीचा असा आहे, धर्मबिंदूंची धाटणी कशी आणि कधी होते? हा आजचा माझ्या वारीचा प्रश्न आहे. आणि टीप आहे, ग्रंथाआधारे उत्तर द्यायचंच आहे, पण अध्याय 3 नुसार उत्तर द्यायचं आहे, हे लक्ष असू द्या. नंतरच उत्तर द्यायचं आहे, थातूर मातूर उत्तर चालणार नाही. जर तुमच्याकडे पुरावे असतील तर ते उत्तर द्या, आणि अन्यथा नसतील तर आम्ही मान्य करू की उत्तर नाही, त्याच्यामुळे नाही दिला तरी चालेल, पण खोटं बोलायचं नाही. म्हणून काय म्हणायचं आहे, आता गवळण सुद्धा झालेले, गवळणीतून बुवांना प्रश्न सुद्धा दिलेला आहे. आता
लक्ष असू द्या. काय म्हणतोय बुवा? लक्ष असू द्या. आता बुवाने चिमटा काढायची मजा येईल काय हो? येईल काय? म्हणून मला काय म्हणायचं आहे, लक्ष असू द्या. अगं स्वयंपाक कर तू डाळा भात, जिरा मिराची चटणी वाट, पाया बघणार वाट ग. म्हणून मला काय म्हणायचं आहे, लक्ष असू द्या. अरे आलाच मोठ्या जितीन, अरे माझ्याशी लढाया नीतीन. वा लक्ष असू द्या. अरे आलाच मोठ्या जितीन, माझ्याशी लढाया नीतीन. पण रमेश गिरीश हाय ठाम रे, पण रमेश गिरीश हाय ठाम रे. ये लोकन्या यो असा भारी काय म्हणतोय बुवा? अरे लोकन्या आज फोडीन तुला मी घाम रे. अरे लोकन्या आज फोडीन तुला मी घाम रे. अरे आलाच मोठ्या जितीन, माझ्याशी लढाया नीतीन. आलाच मोठ्या जितीन, माझ्याशी लढाया नीतीन. पण रमेश गिरीश हाय ठाम रे, रमेश गिरीश हाय ठाम रे.
आम्ही संबोधतो आहे आणि दुसऱ्या